वार्ड क्रमांक 125 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे उमेदवार हरिश्चंद्र जंगम यांच्या प्रचारात वाढता प्रतिसाद। मी हरिश्चंद्र जंगम राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 125 या विभागाची म्हणजे संपूर्ण घाटकोपर पूर्व तालुक्यातील 125 वार्डमध्ये 19 बूथ जे रमाबाई कॉलनीचे आहेत या ठिकाणी माझे कार्यकर्ते त्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होतो। त्यांच्या विकासकामध्ये आमचा पक्ष नेहमी सामील असतो। या ठिकाणी सनादिदी नवाबबाई मलिक आणि अजितदादांनी फार मोठी विकास केलेला आहे, मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे। त्यामुळे या विभागातील जनता मतदार मला नक्की मतदान करतील आणि मी विजयी होईन याची मला खात्री आहे। तिकडे बघितलं तुमच्या प्रचारामध्ये लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, जनप्रतिसाद चांगला आहे म्हणतोय। येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी काय इथल्या स्थानिक रहिवाशांना आवाहन कराल? मी फॉर्म भरल्यानंतर जेव्हा 4 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली, माझ्या पदयात्रांना दररोज उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे। मला जेव्हा मी लोकांमध्ये जातो, भेटतो, तेव्हा लोक मला सांगतात, मतदार मला सांगतात की तुम्हाला आम्ही ओळखतो, इथे यायची गरज नाही, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे। त्यामुळे माझा कॉन्फिडन्स दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि या विभागात बापू धुमाळे यांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे। त्यांच्याबरोबर आमचे दीपक भोसले, दीपक हाटे आणि विजय नायर साहेब आणि अध्यक्ष या ठिकाणचे अध्यक्ष राहुल जाधव, आमचे वार्ड अध्यक्ष या संजय हटे, तुपारे साहेब आणि अनेक माझे सहकारी किशोर काळे साहेब, आणखी पुष्कळसे माझे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने माझ्या पाठीमागे उभे आहेत। त्यामुळे मला 100% विजयाची खात्री आहे। म्हणून मी मतदारांना आव्हान करतो की आपण मला बहुमताने विजयी करावे अशी नम्र विनंती करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक 125मध्ये आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र जंगम यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि माता रमाबाई आंबेडकर नगर याची नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ राहिलेली आहे। याच्यापूर्वी देखील 2 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथून बहुमताने निवडून दिले। मधल्या काळामध्ये ते काही बदलत्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं नाही, परंतु बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व रमाबाई नगरातल्या मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवाराला विजय करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते आमचे रमाबाई नगरातले सगळे मतदार ती संधीचा नक्की सोनं करतील। आपण जिकडे उभे आहोत रमाबाई नगराच्या गुरुद्वारा ह्याच्या बाजूला जी डिस्पेन्सरी आहे ती आमची आदरणीय मंत्री नवाबबाई मलिक यांच्या फंडातून या डिस्पेन्सरीला बहुतांश मदत झालेली आहे आणि त्याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी सुखादुःखामध्ये रमाबाई नगराच्या सर्व सुखादुःखामध्ये सामील झालेला आहे। अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पूर्ण महिला वर्ग आमचा हा सुखावलेला आहे। त्यामुळे आम्हाला या निवडणुकीमध्ये विजय मिळेल अशी नक्कीच खात्री आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रचारात दिवसेंदिवस आमचे जोर वाढत आहे आणि नक्कीच 16 तारखेचा झेंडा आणि विजय आणि गुलाल हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल।